आम्ही त्यांची टीका ऐकून घेण्याचं काहीच कारण नाही. मुळात ते चुकीचं बोलतायत. त्यांची प्रवृत्ती, त्यांचा खोडसाळपणा हा पुणेकरांना माहिती आहे. ब्लॅकमेलर आहेत. अशा पद्धतीने काहीतरी विधान करायचं, एखाद्याबद्दल काहीतरी बोलायचं आणि नंतर मुख गिळून बसायचं, असे आपण त्यांचे 1, 2, 3, 4 अनेक प्रकरणं बघितलीत. ठेकेदारांच्या गारड्यामध्ये राहायचं, त्यांच्या भोवताली असणारं सर्कल कोण आहे, काय आहे, हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्यामुळं त्यांनी या विषयामध्ये शहाणपण शिकवण्याचं काही कारण नाही. भारतीय जनता पार्टी ही संस्कारित पार्टी आहे. कार्यकर्ता हा घडलेला असतो आणि चंद्रकांत दादा हे तर या राज्याचे नेते, ते प्रदेशाचे अध्यक्ष होते, पुण्याचे नेते आहेत. जनतेने त्यांना स्वीकारले, लाखांनी त्यांना निवडून दिले आणि तुम्ही त्याच्यावरती काहीतरी तत्वज्ञान पाजळायला निघालात. मला असं वाटतं हे चुकीचं आहे. भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता या विषयात खपवून घेणार नाही. दंगेकरांच्या मागे मग कोण आहे तुम्हाला असं वाटतं? एकनाथ शिंदेच्या पाठिंब्याशिवाय तर कोणाच तरी बोलत हसता असल्याशिवाय दंगेकर एवढे मोठे तुम्ही जे सांगताय नेत्याला अंगावरती घेणार नाही? असं काही कारण नाही. मी आपल्याला म्हणलं, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख आहेत, राज्याचे ते नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि महायुतीतले एक प्रमुख घटक आहेत. ते अशा विषयाला कधीही खतपाणी घालणार नाही. परंतु एवढ्या मोठ्या महायुतीमध्ये अशा पद्धतीने मिठाचा खडा टाकण्याचं काम दंगेकर करत असतील तर त्यांना समजेल अशा भाषेमध्ये योग्य त्या पद्धतीने आम्ही पण उत्तर देऊ. तुम्ही समज देणार सांगताय दंगेकरांना, नेमकी कोणत्या माध्यमातून समज? रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.